नमस्कार मंडळी. मनोरंजनाचा मूलभूत हक्क गाजवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे म्युझिक थेरपी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या सुरेल सादरीकरणासाठी, जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी कलाकार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. आई ग, किती उकडतंय, जीव अगदी कासावेस होतो ना. पण मग अशा वेळी आपण काय करतो, आपण एका विषयाचं गुऱ्हाळ घेतो आणि त्यात आलेल्या मान्यवरांच्या अनुभवाचा ऊस टाकतो आणि त्याचं पार चिप्पाड होईपर्यंत रस काढून घेतो. माझ्या कवितेचा लिंबू पिळला, प्रेक्षकांच्या प्रश्नांचं मीठ टाकलं आणि गोठलेल्या क्रिएटिव्हिटीचा बर्फ टाकला टुपुक की झालं आपलं थंडगार उसाचा रस तयार. एक मिनिट, जरा मला असं कळलं होतं की इथे मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मला माहित नव्हतं मला इथे उसाचा रस बनवायला बोलवलंय. नाही नाही सर, तसं नाही सर, उपमा दिली सर. अच्छा. काय नाही, या कार्यक्रमाचे अनेक भाग होत असतात ना, तर प्रेक्षक नेहमी म्हणतात काहीतरी वेगळं करा ना, वेगळं करा, म्हणून असं जरा वेगळं क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न करते सर. नका करत जाऊ. का? नाही, काय होतं, तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझ्या अनुभवाचा ऊस पटकन मशीनमध्ये टाकला, त्याचं चिपाड केलं. मॅडम, तुम्हाला चालत असेल तर माझ्या अनुभवाच्या ऊसाचा चिपाड करू शकता. अंत असं काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? मी जे म्हणजे आमचं आता जे संभाषण झालं, ऊस हे प्रतीक म्हणून वापरलं आता आम्ही. मग मी प्रतीक म्हणूनच बोललो का नाही, मी सचिन थोडीच बोललोय. आणि उसके बारे में मेरे को मत बताओ, उसके दिल में क्या है मेरे को पता है. बास, आपण, मला असं वाटतं आपण चर्चेला सुरुवात करायला हवी. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये तर आपण- या वेळ कसा नाही सर, आज लगेच नाही सुरुवात करता येणार सर. माझी कविता आहे त्याआधी. कविता? कुठली कविता? अय्या, तुम्हाला माहित नाही? नाही. अरे देवा, ऐका तुम्ही, ऐका. बर बर. तर मंडळी आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे संगीत. वा वा वा, विषयाला धरूनच आहे. वा. हो हो. संगीत काय असतं? हम्म. संगीत काय असतं? संगीत काय असतं? जेव्हा कोणीतरी आपल्या शेजारी येऊन बसतं, आपल्याकडे बघून हसतं, आपल्याला विचारतं काय, कसं काय, आपण त्यांना म्हणतो मी मस्त. मग मग हळूहळू बनतो ते आपले दोस्त, आपला नंबर मिळवायला लय घासत, आपलं त्याच्यावर मन बसत, समोरच्याला नंबर देऊन फसत. मग मात्र लय घुसत, मग समोरचं आपल्याला पिडत बसतं, रिप्लाय नाही दिला म्हणून उगाचच रुसत. आपलं चॅटिंग करायचं तर मनच नसतं, आपल्याला तर त्याला ब्लॉकच करायचं असतं. पण इतक्यात आपल्याला दुसरं कोणीतरी भेटतं, आपल्याकडे बघून हसतं. मोरे डिशू आपल्याकडे लाजून बघत, आपल्याला विचारतं काय मग, कसं काय, आणि मग आपण त्याला म्हणतो मी एक मिनिट थांबा. हे परत सुरुवातीला गेलेत आता या. हो सर, ते ध्रुवपद असतं ना, ते 4 ओळींचं ते परत रिपीट केलं सर. हे तुम्हाला ध्रुवपद छान वाटतंय? इथे कोणाला विचारा, ध्रुवपद कमी थुवपद जास्त वाटतंय ते. तर काय तुम्ही मग हे असं मुळात तुम्ही म्हणालात की संगीतावर कविता आहे. संगीत कुठे आहे यात? सर, पहिल्या ओळीत होतं ना, संगीत काय असतं, संगीत काय असतं. फक्त संगीत शब्द ऍड केला म्हणजे संगीत नाही होत. याला तुम्ही कविता म्हणता का, मला सांगा? हो सर, कविताच कशी वाटली सर? जबरदस्त. साडेगोंबतणीचा हे काय? अंगावर सरगम उठली माझ्या. काय कविता केली, वा वा, ऐकण्यासारखी. मॅडम, मी काय म्हणतो, तुम्ही ना काव्य संग्रह काढा, रसुक्त प्रभा नावाने. अय्या, काम चालेल.
हो हा, म्हणजे काय चालेल तुमची कविता ऐकून ना मला एक कविता सुचलेली काय सांगता इर्षाद इर्षाद मी आहे मोरे टाकू काय तुमच्यावर डोरे मी आहे मोरे टाकू काय तुमच्यावर डोरे लग्न करून व्हाल का मिसेस मोरे मग आपल्याला पोरं होते लहान लहान पोरे अरे डुशू जा तिकडे मी जातो पण तुम्ही तिकडे येऊ नका का तुम्हाला बघून माझं भान हरपलं तर हो थांबा थांबा जरा कसलं भान हरपवताय थांबा जरा काय चाललंय हे मला खरं खरं सांगा आपण खरंच थेट प्रक्षेपण करतोय की नाही हो सर हे आता जे शूट करताय ते चॅनलला दाखवता की चुन्नीलालला दाखवता काय काय शोधताय सगळे पडलेला पंच सर ए गप्पा बसा अरे वा पडलेला पण शांत बसा जरा हा आपण कार्यक्रमाला आपण सुरुवात करायला हवी हो वेळ होतोय येस येस हा. सर तर मंडळी आजच्या आपल्या या चर्चेचा विषय आहे सप्तसूर झणकार करती मनावरी उपचार अर्थात संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ पृथ्वी ए बजाव हा, नाही ए पृथ्वीक ए बाजवे असं नाव आहे माझं पृथ्वीक ए बजाव असं कसं नाव असेल सॉरी सर पण एक सांगू का हं, हं. म्हणजे कॉम्प्लिमेंटच आहे बोला बोला तुम्ही ना ते कडकनाथ कोंबडा दिसताय कार्यक्रमाला आपण पुढे सुरुवात करूया हो हो लगेचच हां हां हरकत नाही तर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज मला इथे बोलायला बोलावलेलं आहे हा. हा विषय खरं तर दुर्लक्षित राहिलेला आहे बऱ्याच तिकडे पाहता का ते हात वर कर हॅलो सर हां काय काय झालं आता जो विषय त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचंय हां नाही मी सांगतो माहिती देतो मग नाही आपण- नाही आता पण बोलायचंय पण विचारू ते प्रश्न पण विचारायचा अजून जो विषय आपला सुरू नाही झाला म्हणून मी पण हरकत नाही विचारा सर आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला जो प्रश्न पडलाय हां हां की शक्ती कपूरचा अंगार पचकन मारून मला उचलणार काय आहे विषय शक्ती कपूरचा अंगार कचकन मनोरमाला उचलणार आणि हे पुढे काय लिहिलंय अर्ध्या शेंगदाण्याची चटणी शक्तिवर्धक पपई वाटेल ते वाचताय का तुम्ही हा कुठे राहता कुठे तुम्ही मांगूर नगर बर रिक्षा जाते तिथे हो किती रुपये घेते 40 रुपये मी 50 देतो ताबडतोब निघा वाटेल ते वाचताय तुम्ही तसं लिहिलंय का ते काय लिहिलंय सप्तसूर झंकार करती मनावरी उपचार अर्थात संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय असं लिहिलंय की नाही हे अविश्वास दाखवतायत तसंच लिहिलंय सर तसंच हा, लिहिलंय. आम्ही जसं हो. सांगतोय तसं लिहिल म्हणून मी म्हंटल की तुम्ही थोडा वेळ बसा अच्छा, ठीक आहे. विषय सुरू झाला तुम्हाला कळला की मग प्रश्न विचारा हा बरं, ठीक आहे. हा बसा तर आपला अत्यंत महत्त्वाचा विषय आता जसं मी तुम्हाला सांगितलं सप्तसूर झंकार करती मनावर उपचार अर्थात संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय बरोबर नावातच आहे पण आपल्याला कळत नाही संगीतोपचार म्हणजे काय संगीतोपचार म्हणजे हे फुगा फुगवताय ते हो हो का फुगे हॅलो दादा फुगे का फुगवताय तुम्ही फुगे का फुगवताय माझ्या मुलाचा बर्थडे आहे हा काय आहे? काय आहे यांचा माझ्या मुलाचा बर्थडे आहे मुलाचा बर्थडे आहे हा पण मग तुम्ही एक मिनिट मग मुलाचा बर्थडे तर तुम्ही इथे काय करताय मग नाही मी मार्केटमध्ये गेलो होतो फुगे आणायला तर ह्या बाई मला भेटल्या ह्या बाई मला बोलल्या ए चल मी आलो हा इतकाच क्रायटेरिया आहे प्रेक्षक म्हणून या शोला ए चल मी आलो इतकाच हा सर नाही तर खुर्ची रिकामी राहिली असते ना अरे पण मुळात तुम्हाला कळत आहे का आपला कार्यक्रम थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि मी काहीतरी बोलत असताना तुम्ही फुगे फुगवताय का मला कळत नाही बर्थडे संध्याकाळी असेल की नाही हा. मग इथे तुम्ही आता दुपारी फुगे का फुगवताय कारण दुपारची हवा गरम असते फुगे पटकन फुगतात चुप 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 एकतर मला डिस्टर्ब करून त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन चुप चुप अरे वा थांबा जरा तर मी म्हणत होतो अत्यंत महत्वाचं म्हणजे संगीतोपचार म्हणजे काय आता फुग्याला हात नाही लावायचा मी फुगा फोडेन होय.
तर संगीतोपचार म्हणजे काय? अत्यंत महत्वाचा प्रश्न. संगीतोपचार काय? संगीत म्हणजे संगीत उपचार. संधी सोडवली आपण. संगीत उपचार. इंग्रजीत सांगायचं तर म्युझिक थेरपी. आणि नेपालीत संगीतोपचार कशाला मला कळत नाही. कशाला नेपाळीत का सांगायचं? नाही, मी आता नेपालीत सेटल होण्याचं बघतोय का नाही. नेपाळीत सेटल होत आहे हो, नेपाळमध्ये का? आमच्यासारखे जेनजी तिकडे सत्ता आली ना, जेनजीची. तुम्ही कोण आहात? जेनजी. जर या वयातही तुम्ही स्वतःला जेन झी समजत असाल तर तुम्ही जेन झी नाही, जेन झ आहात. कोण आहे? जेन झ. मला कोणी काय सांगितलं ना आता बरे. नाही पण दिसून येतं पटकन. मग मी जेन्स आहे. यांना काय विचारता? शांत बसा जरा. महत्वाचं काहीतरी सांगतोय ना मी. संगीतोपचार म्हणजे काय? मला सुरुवातीपासून सुरुवात करायला आवडेल. मला सांगा, संगीताची निर्मिती कोणी केली? निसर्गाने. आपली निर्मिती कोणी केली? निसर्गाने. संगीताची निर्मिती कुठे झाली? हे जे झाडांच्या पानांचे घर्षणाचे जे आवाज असतात, ती सळसळ असते, त्याचे आवाज असतात. पोकळ बांबूचे काही आवाज असतात. मला माहिती आहे पोकल बांबूची. ते नाही तसलं काही काय बोलताय तुम्ही? मनाला येईल ते. पोकळ बांबूतून जेव्हा वारा वाहतो तेव्हा बासरी सम आवाज येतो, त्याच्याबद्दल बोलतोय मी. हे जे काही आवाज किंवा प्राण्यांचे, पक्ष्यांचे आरोह अवरोह हे जे काही आवाज असतात, ही मूळ निर्मिती आहे संगीताची ना. मानवाची निर्मिती सुद्धा निसर्गानेच केलेली आहे आणि निसर्गात संगीताची निर्मिती सुद्धा निसर्गानेच केलेली आहे की नाही गंमत? आता तुम्ही मला म्हणाल की आपल्याला ज्या काही अनेक व्याधी होतात त्याच्यासाठी आपण काय काय उपचार करतो? वेगवेगळे उपचार असतात. निसर्गोपचार हा एक प्रकार आहे, वैद्यकीय एक शाखा आहे. तशीच संगीतोपचार ही सुद्धा एक शाखा आहे. त्यातही नैसर्गिक संगीतोपचार अत्यंत महत्त्वाचा, कारण ते हील करण्यासाठी खूप मदतशीर असतं. आपल्याला छान वाटतं की नाही त्या आवाजांमध्ये, हो की नाही? छान छान आवाज आपल्या कानावर पडत असतात, मस्त वाटत असतं की नाही आपल्याला. संगीताचा वापर करून आपण मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नीट करू शकतो. संगीत चिंडर नाही. काय बावळट. संगीताचा म्हणजे हे नाही, संगीताचा म्हणजे म्युझिकचा वापर करून. सर असं नका करू, काही वाटेल ते बोलता येते. आय एम सो सॉरी प्रेक्षकांनो. पण संगीताचा वापर करून खरंच आपण हे करू शकतो. आता तुला गंमत सांगतो, कुणीतरी असं म्हटलेलं आहे की जिथे शब्द कमी पडतात तिथे संगीत बोलतं, कारण संगीत आपल्याला बरं करू शकतं. संगीतात ती ताकद आहे. आपण सकाळी उठतो, पहाटे उठतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे आवाज येतात. कोकिळीची कुहू ऐकायला येते, चिमण्यांची चिवचिव ऐकायला येते, किलबिलाट असतो पक्ष्यांचा, किती छान वाटतं. सुरेख वाटतं ना. प्रातःकाली आपल्याला छान छान वाटत असतं का? या आवाजात आपल्याला प्रसन्न वाटत असतं. हाड माझं डोकं फिरतं त्याच्या यायचं पक्षी बोंबलायला लागली की. अरे या मुस्कडावाजी वाटतं धरून. सकाळ सकाळची बिनी उगाच झोपमोड करते ती. अरे तुम्ही झोपा ना बाबा, काय गरजच नाही ना. सकाळ सकाळी उठून काय तुम्हाला काय सांडायला लाईन लावायला जायची होतो? हे पक्ष्यांबद्दल बोलतायत हे? नाही तर काय उगा कशीच नावानं बोंबलायचं सकाळ सकाळी. झोपा की गप. किरकिर किरकिर बोंगाडी येते ती. पक्ष्यांना बोंगाडी? नाही तर काय. अरे ते छान आपली किलबिलाट असते त्यांची, छान आपल्या चोचीतनं छान छान गाणी गात असतात. काय नाही, तुम्हाला तर त्याच्या मस्तक फिरलं ना एक दिवस, अशी चोच धरून त्याच्या याला सेलोटेपच मारणार चोची मी. अरे बापरे. हा ही होतं मग. पण हा कुठला रोष आहे पक्ष्यांवर? मला कळत नाही. पहिला माणूस पाहतोय मी जो पक्ष्यांच्या किलबिलाटाने वैतागलेला आहे. खरं तर आपल्याला छान वाटतं. मला तर इतकं प्रसन्न वाटतं, मी तासन तास ऐकू शकतो. मला नाही वाटत. मला आवडतच नाही त्याच्या आईला. मला ते घरातली माझ्या कोंबडी आहेत की नाही, सकाळ सकाळच्या आरवत पण नाहीत का? त्यासनी माहितीये. मग सकाळ सकाळी कॉक जरी केलं तरी दुपारी आहे मटण. मग सोडत नाही. भेटते ती मला. मी दिसलो का नाही, लाटा 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 कापते ती. लय भ्या माझं. तुम्हाला मी आलो का नाही नुसता तरी पक्का अशी घेणार, डोळ्यावर घेणार, अशी मुंडकं घालणार जमिनीत, अशीच राहणार पाहिजे का? सूर्य उगवला तरी अशीच. का बरं? चुचीतनं आवाज नाही आला पाहिजे कॉक म्हणून मुसकाडलीच नाही. विकृती आहे. विकृत माणूस आहे हा. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर कोंबड्यांचा जो नैसर्गिक आवाज येतो तो सुद्धा त्या दाबतात, याला घाबरून विकृत माणूस आहे हा. खरं तर संगीताचा आवाज ऐकून आपल्याला मंत्रमुग्ध व्हायला होतं. आनंद, समाधान, ऊर्जा मिळते, हो की नाही? तर ऐकायला हवेत हे आवाज. असं तुमच्याविषयी नाही बोलायचं मला आत्ता, पण मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे. मला सांगा, तुम्हाला काय ऐकायला आवडेल? मला छोट्या केसांच्या बाईकडनं आय लव्ह यू ऐकायला आवडेल. अरे नका करू. हे शोभतंय का तरी? हे मला सांगा, का करताय तुम्ही हे? काय ऐकायला आवडेल म्हणजे पर्सनल नाही विचारत आहे मी.
काय ऐकायला आवडेल याचा अर्थ की तुम्हाला संगीतात काय ऐकायला आवडेल. आपल्या परिसरात अनेक आवाज असतात, ते कुठले आवाज ऐकायला आवडतात तुम्हाला? एक्सक्यूज मी जेंटलमॅन, मला ना रस्ता खंतर बघा त्याचा आवाज ऐकायला खूप आवडतो. रस्ता खणण्याचा? येस, म्हणजे तो आवाज ऐकला ना की मला खूप प्रसन्न वाटतं. हा म्हणजे खच 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 खच. वाव, व्हेरी सुदिंग व्हॉइस मॅन, व्हेरी सुदिंग व्हॉइस. मी तर 2 पेग प्यायल्यानंतर जनरेटरच्या पण आवाजावर नाचतो. थांबा, बसा. काय करताय तुम्ही? मस्त नाचला ना. अरे काय चाललंय हे, कळतंय का तुम्हाला? हे आवाज, या आवाजांबद्दल नव्हतो बोलत मी, निसर्गातल्या आवाजांबद्दल. पण तुमचीही चूक नाही म्हणा, आजूबाजूला हेच सगळं सुरू आहे कित्येक वर्ष, त्यामुळे हेच आपल्याला दिसणार आणि ऐकू येणार. पण मी निसर्गातल्या आवाजांबद्दल बोलतोय. अनेक छान छान आवाज असतात. झाडांची पानं एकमेकांना घासली जातात तेव्हा जो सळसळ आवाज येतो, तो सळसळ आवाज. पाण्याचा खळखळ आवाज. आपण लाटांचा आवाज ऐकलाय समुद्रांच्या. आपण जेव्हा बसतो समुद्र किनारी किती छान वाटतं. लाटा दिसताना सुद्धा सुंदर दिसतात, पण डोळे बंद करून जेव्हा आपण तो आवाज ऐकतो किती शांत प्रसन्न वाटत असतं आपल्याला, की नाही? आणखीन वेगवेगळे प्रकार असतात संगीतात. वाद्यातून सुद्धा संगीत निर्माण केलं जातं. वाद्य म्हणजे तुम्हाला माहिती असेलच. कशाला मरायला आणता तुम्ही ह्यांना? वाद्य पण माहित नसतील ह्यांना, तर कशाला आणता तुम्ही ह्यांना? वाद्य, म्युझिक इन्स्ट्रुमेंट. हा माहितीये. ते भोका भोकाचे गिटार मला जाम आवडतंय. कुठलं गिटार? भोका भोकाचे गिटार असते बघा, जाम आवडते मला. एक भोका भोकाचं कुठलं गिटार आलंय ना? ते वाजवतात बघा. बासरी असते ती. इथे कुठलं भोका भोकाचं, मुळात कुठलं असतं हे भोका भोकाचं? वाटेल ते बोलतायत, हे वाटेल ते बोलतायत. थांबा जरा, थांबा. मी काय सांगतो, वाद्य अत्यंत अनेक प्रकारची वाद्य असतात, पण त्यात सुद्धा चर्मवाद्य आणि तंतुवाद्य. तंतुवाद्य म्हणजे काय? तर वीणा, सितार, सरोद. हो, ती सॉलिड नाचायची. हा, कोण? सरोज खान. कोण सरोज खान? त्या सरोज खान. होय काय? हा, मूर्खपणाला मला नाही सांगायचं यांना काही. ही एक माणूस इथला धड नाहीये माहिती घेण्यासारखा. माफ करा. अजिबात मला नाही कोणाला सांगायचं. तो मागचा माणूस मागापासून शांतपणे सगळं ऐकतो, त्याच्यासाठी मी चर्चा पुढे नाही. तुम्हाला परमिशन आहे. तुम्हाला जर एखादा प्रश्न असेल तुम्ही विचारू सुद्धा शकता. तुम्ही कोणी बोलायचं नाही. दादा तुम्ही विचारा, खरंच विचारा. झंकार म्हणजे सर, ही माझी पद्धत आहे. मी पहिल्यापासून सर असंच बोलतो. असं सर. मारेन. सर प्रश्न असतील तर विचारा, नाही तर तुम्ही थांबा. सर प्रश्न नाहीये, पण मला जेन्युइन खरंच बोलायचं आहे ह्या विषयाबद्दल. बोला. सर मी गेली अनेक वर्ष संगीत उपचार पद्धतीबद्दल अभ्यास करतोय सर. अच्छा. संगीतोपचार अर्थात म्युझिक थेरपी. म्युझिक थेरपी ही शरीरावर, मनावर साठलेलं मळप दूर करण्यासाठी, तणावमुक्त, प्रसन्न व आनंदी जीवनशैली जगण्यासाठी संगीताचा वापर करणारी प्रभावी, पुरावा आधारित उपचार पद्धती आहे. यावरती सर माझी खात्री पटली आहे सर. वा. खूप अभ्यास केलाय सर. वा. पण सर काय झालं, मी याचा जेव्हा सखोल अभ्यास करत होतो त्यावेळेला मला एक गोष्ट लक्षात आली की सर ह्या सगळ्याचं मूळ आहे ना ते बालपणात आहे सर. एक मिनिट. म्हणजे म्हणजे सर एखादं बाळ खूप रडत असेल किंवा त्याला काही त्रास होत असेल तर त्याच्याही त्याला अंगाई ऐकवते आणि झोपवते. बरोबर. बाळ पटकन झोपतं, शांतपणे झोपतं. म्हणजे सर संगीत आणि बालपण यांचं खूप जुनं नातं आहे सर. नाही कळलं असेल, मी तुम्हाला समजावतो सर. जरा उलगडून सांगा. काय असतं, कुठल्याही स्तरातली आई बघा आपल्या बाळाशी कसं बोलते. काय झालं बाळा, भूकू लागली. अरे रे रे रे, काय झालं माझ्या बाळाला, झोप येते. लय आहे. सर हे काय, ह्याच्यातनं सर एक गेयता आहे. त्यामुळे तेव्हापासून सवय झाली मेंदूला असा आवाज ऐकला की शांत झोपायचं. ही सवय तेव्हापासून. म्हणजे सर इथेच आपल्या मेंदूचं कंडिशनिंग तयार झालंय म्युझिक थेरपीसाठीचं सर. अच्छा. म्हणजे भविष्यात देखील मेंदूने संगीत ऐकलं की तो डोपामाइन रिलीज करतो सर. हा बरोबर. आणि त्या डोपामिनमुळे आपल्याला आनंद मिळत राहतो. येस सर, डोपामाइनचं कामच ते आहे. त्यामुळे सर असा अभ्यास करताना मला हा शोध लागला होता. वा 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 वा, हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खरं तर. वा वा वा, अत्यंत प्रभावी माहिती तुम्ही सांगा. एक अत्यंत कमालीची थेअरी खरं तर मांडलेली तुम्ही. आय एनव्ही यू. मला ईर्ष्या होती की हे मला का नाही सापडलं, मला का नाही सुचलं असेल हे अभ्यास करताना. वा वा, छान. सर एवढं काही नाही सर, मला आई नव्हती. तर बाबा मला नेहमी अंगाई ऐकवून झोपवायचे सर. सो स्वीट. आजही कधी मला झोप येत नसेल तर मी बाबांना सांगतो की
अंगाई घाल का मला झोप येईल. आजही करतो आम्ही असं. किती गोड. हे अत्यंत रेअर आहे. हे खरं तर दुर्मिळ आहे आत्ताच्या घडीला. पण आय एम सो सॉरी. पण मी विनंती करू का तुम्हाला एक, इफ यू डोंट माइंड, तुम्ही ती अंगाई आम्हाला ऐकवाल का प्लीज? नाही प्लीज प्लीज, कारण खरंच फार सुंदर मोमेंट आहे हा. असं प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नसतं. बाबा मुलासाठी, लेकरासाठी अंगाई गाणं. सर प्लीज गाणं गाणं प्लीज सर प्लीज. येस सर, मी ऐकवतो. म्हणजे बाबांच्याच 4 ओळी आहेत, ते मला दररोज ऐकवतात, त्या मी ऐकवून दाखवतो तुम्हाला. प्लीज प्लीज प्लीज. मारली क्वार्टर, लागला स्टार्टर, झोप झोप बा करू नको टरटर. अरे लेकरा कशाला मारतो चक्रा, बापाची झोप मोडतो का रे डुकरा. चल झोप झोप लवकर चल, चल झोप नाहीतर होईल तुला सर्दी. तुला झोपवता झोपवता उतरली माझी अर्धी. ए चल चल झोप, चल लवकर झोप. अरे 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 तर म्हणजे मला आता भरून काय आलं माहितीये, हे आता अंगाई गात असताना माझा डोळा जड झाला होता सर. आता झोप लागेल की काय असं झालं होतं. नाही मला पण माझा पण डोला काय, माझा पण डोला जड व्हायला लागलाय माहिती आहे. म्हणजे मी काय म्हणतो, हा. आता मला पण बरेच दिवस झोप लागली नाही. तुझं बाबा अंगाई घातील म्हणजे झोपून हो गातात ते. घरी जावे चला. काय नाही, आपण जाऊ त्यामुळे शकतो. झोप आली. तुमच्या बाबांनी उत्कृष्ट अंगाई अंगाई. लिहिली, हा. धन्यवाद. मला वाटतं की त्यांना भेटायला पाहिजे, म्हणजे पुढच्या कार्यक्रमात लिहीन मी काय म्हणतो, नवीन कविता. थोपटते का मला तो? उपटून झोपवतो. हो. चालेल, मग मी बी देऊ. चला. मला पहिलं हॅलो. वा 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 वा. नो डाऊट साऊंड थेरपी फारच ग्रेट आहे. पण खरं सांगू का, तुमची लाफ्टर थेरपी आमच्यावर जास्त काम करते. भारी, खूप भारी परफॉर्मन्स, खूप भारी विषय, खूप मजा आणली. सई, स्वास्थ्यवर्धक परफॉर्मन्स होता. मला फारच आवडला. मँडी, तू या प्रहसनात दिवसेंदिवस तुझं एक छाप सोडत चाललायस आणि आम्हाला तू तिकडचा प्रेक्षक म्हणून पण आवडायला लागलायस. फार मस्त होतं आजचं पण जे काही होतं. मला असं वाटतं की म्युझिक किंवा संगीत हे आपल्या आयुष्यातला खूप मोठा एलिमेंट आहे. त्यामुळे हा विषय निवडण्यासाठी खूप धन्यवाद. खरं तर अंतर्मुख करणाऱ्या काही गोष्टी होत्या, स्वतःला प्रश्न विचारू पाहणाऱ्या अशा काही गोष्टी, निकष होते, ते फारच भावले. म्हणजे या विषयाची प्लेसमेंट आणि विनोदाची प्लेसमेंट फार इंटरेस्टिंग होती. हे फक्त गोस्वामी सरच करू शकतात असं मला वाटतं, आणि त्यांनी ते खूप ब्रिलियंटली केलं होतं. आणि तुमच्या सगळ्यांची नेहमीप्रमाणे जबरदस्त साथ. मला एका गोष्टीची खूप कमाल वाटते की हे सगळी जी माणसं आहेत, त्यांची जी स्वभाव वैशिष्ट्य आहेत ती सुचणं म्हणजे फारच अवघड काम आहे. पण ते खूप लीला सादर होतं आणि ते लीला शोधलं पण जातं. मजा आली गाईज, मस्त. वा वा. मंडळी, शिवालीच्या बाबांना पुन्हा एकदा करायचं आहे लग्न. याचा अर्थातच ताप होणार आहे आपल्या जावई बापूंना. शिवाली हे खरं आहे असं म्हणत पुन्हा एकदा धुडघूस घालायला सज्ज झालेले आहेत हास्य महारथी समीर चौगुले, खडकपाड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. तिचा दिवस ना सगळा फुकट जातो शिवाली आपल्याला. कशाला बोलवलंय आता यांनी तेच माहित नाही आपल्याला. हे बघा आता आज बेलच वाजत नाही यांची. हा ठीक आहे ना, बटन बंद राहिलं असेल बाबांकडून आतून, एवढं काय त्याच्यात. स्वतःच्या तोंडातच बसवून घेतले ना बटन, मग ते वाजवायला असंच वाजवतात ते बटन. अरे ठीक आहे ना बाबा, लाईट गेली असेल मग आपण काय करायचं आता. काय लॉजिक शोधतेस ना तू. थांब फोन लावते त्यांना. हे नको ना बाई ते करूस. हे बाई ते सरळ सरळ बसलेले दिसत आहेत, डायरेक्ट बोलव आणि सांग ना त्यांना. कुठे. अगे हे काय, परत ते येणार, ते इथे बंद दाराचं लॉजिक वगैरे देणार, मग ते किल्ल्याचं दार बनवणार, असं काहीतरी उघडणार ते दार. कशाला पाहिजे ते. बोला सरळ सांग आणि कर. निशिम, तुला किती वेळा सांगितलंय काय? बाबांचं घर आहे, बाबांचं दार आहे, त्यांचे नियम आहेत. मला वाद नकोय आता. आपण नको ना जाऊया ना, आपण घरी जातो यार. मी जातो. फाटली विजार फाटली शिवली पाहिजे. काही काय बोलले, हे मुद्दाम करतात ना. हा चल घरी चल. ऐक, ए, बाबा आले. बाबा आले. वाजवतोय. हा उघडा. वर्किंग बघ, म्हाताऱ्याचं वर्किंग बघ. दार दार. अरे बाबा
शिवा बाळा आली ग माझी बाळा. काय म्हणताय सुषमा? या. कोण सुषमा? हे तुम्ही निशिम. नाही, नाही, हे निशिम. निश आहे मी. येस 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 नमस्कार. या 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 स्वागत आहे. या 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 या. काय म्हणताय जोगेंद्र बापू? जावई बाप. जावई जावई बापू अचानक कसे काय आलात? तुम्ही फोन केलात ना मला. अरे हो शिवाली मीच फोन केला. हो बाबा हो शिवाली माझं जरा काम आहे तुमच्या बरोबर. बोला ना. ऍक्च्युली कसं सांगू कळत नव्हतं. शेवटी मन घट्ट करून तुम्हाला फोन केला मी. काय झालं बाबा? ये बेटा इकडे. काय झालं मला सांगा ए ना. बाई चलो. नाही नाही, नाही नाही. नाही, उधर ही बैठो. नाही, नाही. नाही नाही बाळा एका वेगळ्या स्थित्यंतरातून मी सध्या जात आहे. बाबा काय झालंय नक्की? म्हणजे मी कसं सांगू मला कळत नाहीये. शेवटी तू हक्काची पडतेस म्हणून तुला बोलवलं बाळा. बाबा प्लीज बोला ना काय झालं बाबा? आज संध्याकाळी मी स्थळ बघायला जातोय. नक्की जा. खूप कमाल चित्रपट आहे बाबा. मग फटकन खाशील तू बघ. चित्रपट नाही बाळा स्थळ म्हणजे आज माझ्या बघण्याचा कार्यक्रम आहे. मी एका मुलीकडे जाणार आहे संध्याकाळी. एक मिनिट बाबा. काय बोलतोय? बाबा एक मिनिट. होय तुम्ही लग्न करताय? हाय बाबा खरंच तुम्ही लग्न करताय? बाबा लग्न करताय? बाबा लग्न करताय? माझे बाबा लग्न करताय? लॉजिकलेस घर आहे यार हे. भौतिक शास्त्रात बसतं की नाही रे हे? कितव्या मजल्यावर घर आहे तुमचं? 4th फ्लोअर. मग कशी ती खिडकीतून जाऊन अशी बाहेरून येईल मला सांगा. ऍक्च्युली दार 4th फ्लोअरला आहे. हे ग्राउंड फ्लोअरलाच आहे. असं आहे घर. चालतो आपण. काय बोल माझे बाबा लग्न करतायत निशी. हो बाळा शांत हो. साहजिक. लग्न अगं नका मला अगं मला नाही नाचायचं. थांब जरा थांब. एक्साइटमेंट थांबव जरा. नको थांब. किती खुश. थांब जरा हळू. त्यांना विचार आधी की या वयात का लग्न करावं. तुम्ही लग्न करताय का? होय होय. का करताय बाबा या वयात लग्न? म्हणजे अहो भिगे ओटते रे गाणं रेडिओवर ऐकलं तरी श्वास लागतो तुम्हाला. अगं खरंच सांगतोय. या वयात लग्न करायची गरज आहे का मला सांग. हा? बोलतोयस तू? बाबा याच्यापेक्षा डॉक्टरकडे जा आणि एखादी गोळी वाढवून घ्या. ती गरज आहे सध्याची तुमची. निशी बस झालं. कसं बोलतोयस त्यांना तू आता? बस बस बेटा बस. बा जेवत गेले बापू. बाबा काय जावई बापू आहे मी. जेवत जेवत 1 वाजला म्हणून जेवायची आठवण आली मला. बा जेवत गेले हो असं काय. मला जमत नसेल तर बोलू नका. जावई बापू अहो, म्हणा. ऐका जावई तेच माझा गोंधळ झाला. ऐका ऐका जरा जाऊ बापू प्लीज बसा तुम्ही. बसा बसा. हो सॉरी. ऐकून घे ना आधी त्यांचं. बाबा बाळा इथे ये बाळा. बाळा सध्या मी तुला मगाशी सांगितलं वेगळ्या स्थित्यंतरातून जातोय बाळा. मी सध्या वेगळंच काही अनुभवतोय. काय झालंय बाबा? पटकन बोला बाबा. थांब ना बाबा. मला प्लीज सांगा काय झालंय बाबा? मी कोणाशी शेअर करू. तू माझी हक्काची मुलगी आहेस म्हणून तुझ्याबरोबर शेअर करतो. मी रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा समोरचं गार्डन आहे ना हा बाबा. तिथे गेले 6 महिन्यापासून माझ्या वयाच्या काही टवाळ बायका आहेत. त्यांची नजर पोचते मला. त्यांची नजर पोचते ग मला. बाबा ठीक आहे. मी खाली गेलो ना शूज बीज घालून की मी देखणा दिसतो. ते तिथून कॉमेंट करतात ए चिकने ए व्हर्जिन किधर जा रहा है ए विकी. माझ्याच्याने नाही होत ग. मी किती लपवणार चेहरा सांग ना ग बाळा. तो क्षण आठवला ना की माझ्या अंगावर शहाळे येतात. आणि मग कपाळात काय ताडगोळे येतात का? निशिम. हा? निशिम. अगं काय बोलतायत ते? तू कसं बोलतो? अंगावर शहाळे. हे बघ म्हणजे इथे एक असं येतात शहाळे. शहाळे कॉमेडी का धुरंधर. निघणार मग धुरंधर. एक मिनिट. शहारे येतात असा शब्द आहे हे मी सांगतोय. अगं ठीक आहे ना बाबा. चुकले माझे बाबा. एवढं काय आहे? म्हातारा आहे ते. म्हातारा माणूस आहात ना तुम्ही बाबा यार. तू गप्प बाबा बोल. काय जुवारी बापूंना कधीच कळणार जावई नाही. बापू, बाबा, मी बापूंना पाया कधीच कळणार नाही. बाबा काय झालं? एकट्या देखणे आपण भोळ्या पुरुषाचं काय आयुष्य असतं त्यांना नाही कळणार हो. कोण आहे हे? मी स्वतः सध्या या जगात कलियुगात अबला नारीनं फिरणं कसं कठीण आहे तसं बबला पुरुषांनी सुद्धा फिरणं कठीण आहे. तुझा बाप असेल बबला पुरुष. निशिम. अगं बबला पुरुष असं कुठे असतं का? काय वाटेल ते बोलता का हो बाबा? मला फक्त समाजाला एवढंच सांगायचंय. मला लग्न करायचं आणि सांगायचं की बाबा आय एम नॉट अवेलेबल.
आय एम एंगेज बाबा. माझी पाठ सोडा, एवढंच सांगायचं आहे. आणि जी वरची बाई आहे ना, वरची बाई राहते बघ, तिला पण दाखवून द्यायचं की या वयात सुद्धा माझं मार्केट काय आहे ते. कोण आहे वरची बाई? मला नाव नाही घ्यायचं, वनमाला समीर चौगुले. लगेच घेतलं. हो. तिची आई माझी बायको 12 वर्षांपूर्वी माझ्याशी भांडली आणि वर गेली ना घर सोडून. माझ्या बरोबर भांडली, आठवतंय ना तुला? हो बाबा. दुधावरची साय कोणी खायची ह्याच्यावरून भांडली माझ्याशी. का? फक्त तिलाच पाहिजे, दर 4 दिवसांनी तीच खाणार साय, मी नाही खायची साय. हळू ए वनमाले, कळलं का गे? 2 दिवस थांब, नाही माझ्या लग्नाची वरात तुझ्या बिल्डिंगच्या खाली आणली ना, नाव नाही सांगणार. ए चिरकूट टाकल्या कान फाट्या, इथून मारेन ना अशी 32च्या 32 दात घशात घालेन. बाबा केला. अरे काय जाम टेरर आहे ही, जाम टेरर आहे. आईला बसा बोंबलत. नाही, बसा बोंबलत विवाह मंडळाच्या रेफरन्सने मी ऑलरेडी एक स्थळ मी जाणार आहे तिकडे, संध्याकाळी मला आलेलं आहे. काय बोलताय बस बाबा? एकदा माझं लग्न होऊ दे, दाखवतो काय चीज आहे. बाबा थांबा जरा. मला कळतंय का तुम्ही काय बोलताय? या वयात लग्न काय करणार आहात तुम्ही? लग्न करून पुढे काय करणार आहात? काय करणार माझी? आमच्या सोसायटीत 3 पायाची शर्यत आहे आता काही दिवसांनी. माझ्या बरोबर एकही पार्टनर तयार होत नाहीये. मग ती की हक्काचा, लग्न झाल्यावर हक्काचा पार्टनर येईल, मग आम्ही दोघे 2 असं करत हे हक्काचा पार्टनर येईल, मग आम्ही दोघे करत असं करत आम्ही मी जिंकू शकतो ना. या फुकरट कारणासाठी लग्न करायचंय तुम्हाला? आणि मग ठीक, याच्यासाठी लग्न करायचंय? हे कॉमेडी का धरून? मी निघालो म्हणून नाही, सांगतो. नाही, एक नाही. मिनिट निशिम, काय? एक मिनिट बाबा, तुम्ही लग्न करा, मी तुमच्या सोबत आहे. पण बाळा मला जमेल का ग सगळं? बाबा का नाही जमणार? माझं ना मन अगदी घाबरं घुबरं झालंय ना. समजू शकते बाबा. मी एकदम खरवस झालोय ग. नर्वस असा शब्द आहे. पानावर कापून वाटणार आहे तुला थेरड्यात. खरं निशिम, काय बोललास आता? पानावर कापून वाटणार बोललास माझ्या बाबांना? थेरड्यावर रिॲक्ट हो ना. पानावर कापून ह्याच्यावर कुठे रिॲक्ट होतेस तू बाळा? पण बाळा मला जमेल ना ग सगळं? बाबा का नाही जमणार कसं तुम्हाला? आहे, कारण बऱ्याच वर्षानंतर मी हा कार्यक्रम करतोय ना, मला नाही जमलं तर. बाबा हे बघा, मला अजिबात काय टेन्शन विचारायचं? घ्यायचं हो, नाही. मी तुमची रिहर्सल घेते. बेटा तू माझी रिहर्सल घेणार? आपण तालीम करूया. हो, सगळं होईल ना व्यवस्थित, पण माझ्याच्याने काही होणार नाही. बट तुम्हाला मदत करावी लागेल. बाबा मी आहे ना. हो बाळा. मी आहे ना. I'm so मी proud of you. सांगेल तसं करा बाबा. हो, चालेल. आपण एक काम करूया, चला लेट्स गो गाईज, लेट्स गो. आपण एक काम करूयात बाबा, तुम्ही आहे ना मुलीला बघायला आमच्या घरी आलात असं करूया. अच्छा, म्हणजे हे घर माझं नाहीये. नाहीये. मी मुलगा म्हणून इकडे आलेलो हा, आहे. हा, गुड चालेल. गुड बेटा, व्हेरी गुड. आणि मी काय करते माहितीये, मी मुलीची आई करते बाबा. हो. आणि निशिम तू मुलगी कर. कोणाची? माझी मुलगी, ज्यांना हे बघायला येणार आहेत ते. वेडबीड लागलं का? हा सगळा बालिशपणा करायला मी अजिबात इथे आलेलो नाहीये. तुमच्या या बालिशपणात मी सामीलच होणार नाहीये. काय बोललास? तुमच्या या बालिशपणात मी सामील होणार नाहीये. आणि मग कल्याणला जे ऍक्टिंगचे वर्कशॉप घेतो त्याचं ए! काय रे? या लहान मुलांना घेऊन जे वर्कशॉप घेतो ना मी, त्याच्यात सुद्धा तुझ्या बापा एवढा बालिशपणा करत नाही. मी एक दर्जा सांभाळलेला असतो. ओके, एडिट ओके, नो प्रॉब्लेम. तू मुलगी कर. तुला बाबांचं लग्न झालेलं बघायचं नाहीये का? मला नाही बघायचं. नको ना. ऐक शिवाली, जबरदस्ती करू नकोस. माझं आयुष्य मी बघेन का? हा, बघू. काय गं बाबा, असं नको ना. कर ना रे तू ते निशिम. इमोशनल ब्लॅकमेल करतात. मी करणार नाही मुलगी निशिम, वगैरे. please, please. मी करणार नाही. Please, त्यांचं लग्न होऊ दे. तुला कळतंय का? त्या माणसाचं लग्न होऊच नाही शकत. का? जी बाई जिच्याशी आता बोलत होते ना, जी सोडून गेली आहे तुझी आई, तिच्याशी घटस्फोट झालाय का ऑफिशियली? मग असंच कसं लग्न करू शकतात ते दुसरं? हा ठीक आहे ना बाबा, नाही झालाय घटस्फोट. घटस्फोट का नाही झालाय तो? ते दोघं राहतील ना लिव्हिंग मध्ये. एवढं काय आहे त्याच्यात? काय बोलते ना यार. जाऊ दे, त्रास होणार असेल तर जाऊ दे. अरे यार नाही बाबा, तुम्ही नका ना उदास हो प्लीज ना. अगं मी का मुलगी करायची? पण मी नाही करणार मुलगी. बाबू, please मी ना. नाही करणार बाबू, मुलगी. मी नाही बाबू. करणार. मी नाही. तुला सो आहे माझी. ए, तू मी दिली तुला सो. अरे यार तू नको ना हे करू. तू शपथ नको ना देऊ शिवाली. दिलीये. तुला माहितीये मी तुझी शपथ नाही मोडू शकत. आता मला करावं लागणार आहे सगळं. एवढ्या थुकरट गोष्टीवर स्वतःचं कॅरेक्टर उभं केले, लाज वाटली पाहिजे. झालं तुला? मी निघतो. नाही निशिम, तुला सो दिली तुला करावी लागणार मुलगी. करतो चल. रेडी आहे निशिम. ठीक आहे
ग मला टेन्शनच आलं. होईल ना सगळे बाबा व्यवस्थित? एकदम व्यवस्थित. बाबा एक काम करूया आता. ही मुलगी आहे ना, हो. तर तुम्ही मुलगा तुम्ही सोफ्यावर बसलेत, बसा. मी ऑलरेडी बसलेले, अजून दुसरं सॉरी 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 बाबा sorry. तुम्ही बसा सोफ्यावर आणि तू आतून ये, मी बोलवते तुला आणि मी आई परफॉर्म करते. हो बेटा. हा हे घे. बेटा होईल ना सगळे व्यवस्थित? बाबा होणार, हे घे घाल. हा रेडी. अरे असं कुठे, पागल आहेस का? मुलगी आहेस ना, जरा व्यवस्थित. रेडी आहे निशिम? रेडी बाबा? हो. नमस्कार नमस्कार. बाबा आहे की आई आहे? आई करणार होतीस ना? हा आईच. आई आहे तुझी? वा गुड बेटा, वेगळीच आई उभी केलीस. थँक्यू बाबा. आई म्हटल्यावर जे डोळ्यासमोर होतं ते नव्हतंच, वेगळंच होतं काहीतरी. वा छान बेटा, ऑल द बेस्ट. छान छान. थँक्यू बाबा. नमस्कार नमस्कार. पाहुणे तुम्ही आलात, बरं वाटलं. वा 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 वा. ए निशिमा, बघ गं बाई कोण आलंय तुला बघायला. ये 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 उभी. कुठे येऊन बसली? ए कट कर कट कर. काय झालं बाबा? बाबा मला ते वाटत फीलच येत नाही मुलीचा. काय झालं बाबा? मुलगी आल्यावर जी घंटी वाजायला पाहिजे ती वाजतच नाहीये ना. अरे यार निशिम, वाजव ना, काय घंटी वाजव ना. गोळावाला आहे का मी घंटी वाजवत इथे यायला? आ? त्यांना माहितीये ना मी त्यांचं जावईचे, मुद्दाम करताव का हो बाबा? असं असेल तर मग मी जातो, हरकत नाही नाही. नाही बाबा, बाबा ऐका ना आपण. अरे पावलं अशी टाकू देतो. सॉरी बाबा, अरे सॉरी. अगं पण मी करतोच आहे. प्लीज माझ्यासाठी अगं काय? नीट कर ना. अगं मी जरा नीट नजाकत मध्ये चालत ये ना असं. काय? जरा ये ना बाबा. रेडी आहे निशिम? हे लास्ट हा? हा सॉरी मुलीसारखी वाटू दे, माझी एवढीच इच्छा आहे. Sorry. मला पण फील येऊ दे ना हा, बाळा. चला चला. हा रेडी आहे? हा रेडी. नमस्कार, बरं वाटलं पाहुणा तुम्ही आलात. हो, हा? हो, हो. ए निशिमा, बघ गं बाई तुला बघायला कोण आलंय. नाही मुलगी उंटावर आहे? नाही, असं कोण चालतं घरातल्या घरात? उंट खाली पार करून या, इथे नको घरात. पाहुणा खालच्या खाली निघून जाईन मग. अरे अरे वा, बरं. लाजते ती लाजते. अरे पण नीट येऊ दे ना, कसं लाजणं येते? नीट नीट. नीट हा. नीट ये ग. हा बर. हा. अरे बापरे. थोडी वर्ण डार्क आहे, थोडी काळी आहे मुलगी. नाही नाही, ओढणी आहे ओढणी? आतमध्ये. आत आहे, अच्छा. हा चेहरा आतमध्ये आहे. हा, 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 हा. हा. आय, आय्यो. मुलीला दाढी मिशी आहेत, आधी का ना सांगितलं? फोटो वेगळा पाठवला होता, दाढी मिशी आहेत मुलीला. सॉरी, आम्ही नाही करू नाही, नाही, शकत. लोक काय म्हणतील? मुलीला दाढी मिशी आहेत. ऐका ना पाहुणा, अगं कार्टे दाढी मिशी करायला सांगितलेली ना, जा काढून ये जा. इथं येताना माहित होतं मला की हे सगळं नाटक करायचं, दाढी मिशी काढून यायला. मला यांना माहितीये ना आपण नाटक करतोय, तर मग यांनी ऍडजस्ट केलं पाहिजे ना. अरे पण जरा तरी मुलीसारखा दिसा ना. काय करायचं मी? दाढी मिशा आधी आला, नंतर तुम्ही आला. एवढ्या दाढी मिशा आहेत तुमच्या. मी काय करू? थोडं तरी बाई सारखा दिसा ना यार. माझ्या नशिबात नाही काय खरंय, म्हणून तुला 6 महिन्यांनी बोलवतात. ते फोन करतात ना तेव्हा उपकार करायला येतो तुमच्यावर, लक्षात ठेव. ये एडिट है, एडिट बड़ा एडिट, बड़ा कात्री है. प्लीज प्लीज प्लीज, शेवटचं राग. आता दोनदा केला, अजून काय करू? अरे शपथ यार, शपथ. बाबा रेडी आहे. हो बेटा, हो रेडी बेटा. आहे. आपण तुम्ही रेडी आहात? हो बेटा. आता पटकन ना ते जा, जा, ते सुरुवातीचं काय? पटकन. ठीक आहे. रेडी बेटा, कंटिन्यू. नमस्कार होय, होय. नमस्कार. छान वाटलं भाऊना तुम्ही आलात. वा, वा, वा. निशिमा बघ गड आलाय बघायला तुला. परत करू नका ही एवढं. मुलगी लाजत नाहीये, निलाजरी आहे का? अगं लाज ना, करेक्ट बोलतायत तर लाज. लाज लाज थोडं लाज म्हणजे जरा फील येईल मला. लाज ना. अगं बाई, काय गलिच्छ लाजते, बाबा तिला म्हणायला लाजते यार ही मुलगी. नीट लाज ना निशिम. काय नीट लाज यार, हे मुद्दाम करतात यार. मला मला मुलगी उद्धट आहे, आम्हाला चालणार नाही, रिजेक्टेड. नाही, जातो. काय हरत अर्थच नाही ना. अशी बोलत असेल तर कसा संसार करणार मी? असं नका करू, पाया पडते, असं नका करू. तुम्ही लग्न नाही केलं तर कोण करणार हिच्याशी लग्न?
डफर डफर पदर ओ पदर 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 कोणासमोर पसरायचा अगं, काय केलं होतं का मी कार्टे? तू आलीस का माझ्या पोटी जन्माला? मी काय केलं होतं पाप? कुठे पेडू? सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री शिवाली समीर चौगुले. मी जिंकले बाबा, मी जिंकले. आय एम सो प्राऊड ऑफ यू बेटा. लाज नाही वाटत का रे? तुम्हाला लाज नाही वाटत? तू हा कशावर खुश झालीस तू? विराजनी ट्रॉफी आणून दिली ह्याच्यावर खुश झालीस तू? अरे मी काय येतो यार इथे? मला माहित असतो हा सगळा फालतूपणा होणार आहे. तिथे पहिला कॉल येतो तेव्हा का सांगत नाही? हे मी नाही येणार. बऱ्यापैकी बिझी आहे मी, चांगलं चालू आहे बाहेर माझं सगळं, पण ना पाठीचा कणाच ताट नाहीये माझ्या, नाही तर खूप पुढे असतो. कशाला येतो ना मरायला या लोकांसाठी? काय माहिती? चिडू नका चिडू नका. काय एवढं आता त्याच्यात? पटकन संपवा, काय एवढं नाहीतर मी त्याच्यात? निघालो मग. हरकत नाही हरकत नाही. मला आपण पुढे कंटिन्यू करूया. माफ करा. ते झालं चल. हो एकांतात बोललं तर चालणार आहे. ते विचारायचं ते मी विचार. का जाऊ यांच्या बरोबर एकांतात? चला जरा या. काय साला करावं लागतं सासरा म्हणजे. बाकी तीन पायाची शर्यत आवडते का? तीन पायांची शर्यत आवडते का? हो येस आपण जिंकायचे. 3 महिन्यांनी आपल्या बिल्डिंग मध्ये 3 पायाची शर्यत आहे. माझ्या बरोबर तुम्ही पार्टनर आहात. येस निशिमा, आपण दोघांनी पहिलं पारितोषिक मिळवायचं आणि जी वरची आहे ना, मला नाव नाही घ्यायचं, वनमाला समीर चौगुले नका ना घेऊ मला. हा, हो तिला दाखवायचं आपण पहिलं येऊ शकतो. हे ऐकलंस तू? या थेरड्याला कशाला लग्न का करतोय आपण? मी का आलोय इथे? शेवटचा प्रश्न. शेवटचं. सुईत धागा होता येतो का? नाही येत. तुम्हाला येतो? काय येतो. मग करून दाखवा. चल ए सुईधा गाण जा. हे घ्या. माहित होतं इथे सुईधा काय? हा बाबा, स्किट असलं की प्रॉपर्टी हाताशीच ठेवतात. माहितीये. दाखवा धागा. हा, दाखवा. पण सुईत धागा ओला की मग लग्न कन्फर्म. हा म्हणजे काय एकदम. वा वा जावई. नाही अजून वेळ आहे बेटा. मिळालं ना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. उलट दोरा हे करा ना. हा अरे काय चाललंय? जमतंय का? होय जमताचं काही प्रॉब्लेम नाही तसं काय नाही. नाही दादा सेट काढून घे. निश्चित बाबा, सेट काढून घे. सेट काढून. सुई धागा होता. हो हो असू. हॅवॉक परफॉर्मन्स. कुठलेही नियम आणि अटी नसलेलं कुटुंब आहे हे. काहीही म्हणजे निव्वळ फालतूपणा चाललेला, पण त्याचीच फार गंमत आली. भारी परफॉर्मन्स. बघा हसरसी काय म्हणतात सोनालीताई. अप्रतिम. मला आजच्या संपूर्ण स्किटमध्ये एकदाही हसू थांबवता आलं नाही. कितीही अप्रतिम संकल्पना सचिन गोस्वामी आणि दिग्दर्शन किंवा लेखन सचिन मोटेचं असलं तरी आज सगळ्यांच्या नाकावर चुट्टूल अभिनय तुझा होता. शिवाली तू जिंकलीस खरंच. अप्रतिम समीर, तुला किती यौवनाचा ज्वर आला होता तुला. काय शब्द यौवनाचा ज्वर. ओ माय गॉड. यौवनाचा ज्वर. म्हणजे काय एखाद्याला लग्न करायचंय, बायका लाईनी मारतायत आणि त्या अनबिलिव्हेबल. खूप मजा आली आहे सगळं बघताना. आणि निशिम तू कोण आहेस? आणि तू जरी विनोदानी असं म्हणालास की आमच्यावर उपकार करायला येतोस
तरी तू उपकार करायला ये, कारण खूप महत्वाचा आहेस तू. तू नसशील, तू जो कुठला बापू आहेस तो नसेल तर या स्किटला काहीच मजा येणार नाही. खूप हसलो आम्ही. थँक्यू. सई. अत्यंत जिंदादिल आणि तरुणाईचा जोश असलेला परफॉर्मन्स होता. बिफोर आय फॉरगेट, मला तो गार्डन मधला पॅच बघायचा आहे, जेव्हा तू जातोस आणि बायका तुझ्यावरती लाईन मारतात. मला आर्ट डिपार्टमेंटचं पण कौतुक करायचं आहे, कारण मला असं वाटतं की आपण सगळे कायम दिसतो पण एफिशियंटली सेट क्लिअर करणारी हीच लोक असतात. स्वराज, सरताज आणि रोहित आणि ऋषीच्या सगळ्याच टीमला खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स. मस्त टीम आहे, एकदम पॉवरफुल टीम आहे, फार मजा आली. मंडळी, आपला तो सोन्या, दुसऱ्याचं ते कार्ट, हे असं आपण नेहमीच म्हणत असतो. आता याचाच अनुभव आपल्याला येणार आहे पुढील प्रहसनातून. जे प्रहसन घेऊन मंचावर येते आपली हास्यचित्राची यंग ब्रिगेड. ड्रेस बरा आहे ना? छान आहे. वरती अमोश आहे, कारण चंद्र माझ्यावर फिरतोय आता. रमेश, चल चल. आई, आम्ही थांब थांब, सुनेच्या नावाचा जोक करतायत त्या. थांब. जय बमचिक बाबा. जय बमचिक बाबा. जय बमचिक बाबा. जय बमचिक बाबा. कुठं निघाले? ते आई तुला बोललो होतं ना, ती 2 दिवस आईकडे चालली, तिच्यात जरा सोडून येतो. परत चालली का पिरिया? मागच्या वर्षी गेले होते आई, परत नाही चालले. का जा 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 बाई, उशीर होईल, सांभाळून जा. पाया पड. राहू दे, उगा नाटकं नको करू, राहू दे. नाटकी नाही करत आहे आई, मनापासून पाया पडले. चांगलंय, जा जा, उशीर होईल. आमच्या काळी नव्हतं बाई असलं काय बाई. आम्ही जबाबदाऱ्या ओढू ओढू घ्यायचो अंगावरती बाई. काय घरातनं पाऊल पडलं का नुसतं डोक्यात 100 गोष्टी घोळायच्या. का नवऱ्याचं कोण करणार, सासूचं कोण करणार, सासूचं कोण करणार, गुराढोरांचं कोण करणार, चारा मिळेल का नाही, खाया मिळेल बाय. लय डोक्यात प्रश्न घुमायचे बाई. बावळटच आम्ही. आई बापाचे संस्कार आडवे यायचे आणि काय दुसरं. आई, यांच्यासारखं जमलं पाहिजे बाई, मोकळं ढाकळं जगता आलं पाहिजे. लोक किती नालायक निर्लज्ज म्हणलं तरी आपण करून मोकळं झालं पाहिजे. चांगलं जमलं पाहिजे. आई, संस्कार आहेत आमच्यावरही. तुमची सोय करून चालले मी. निकम काकूंचा डबा येणार आहे 2 दिवस. करेक्ट आहे. आणि तसंही आई कुठे घरचं खातात, सारखं तर ते ट्विगीवरती स्क्रोलिंग करत असतात ना. हे काय रे, ए मोमो म्हणतात का याला, मोदकासारखं दिसतंय माय, खाऊशी वाटतं जीवाला. माय मागव रे रमेश, आमच्या काळी नव्हतं रे. करून जे मागवता ना आई, ते मागवा आणि खा. जरा शांत बसशील? संस्कार का काढले मग? शांततेत घे ना, बाहेर जायचं ना आपल्याला, मरायचं इथे. आई फक्त नाही बाई नाही, मी कुणाला अडवत नाही बाई. जा तुमचे रस्ते मोकळे आहेत तुम्हाला. मी काय कुणाला अडवायला बसले इकडं? माझं कोण ऐकणार आहे का? आपण आपला आब राखावा बाबा. मी शब्द तिथंच टाकते जिथं तो पाळला जातो. ही काय पाळणाऱ्यातली आहे? तुम्ही नाही म्हणत असाल तर थांबते आई. नाही बाय नाही बाय, मी कुणाला अडवणार आहे? तुम्हाला मार्ग मोकळे बाय. आमच्या काळी नव्हतं बाय असं. ठीक आहे. सासूकडे डोळा वर करून बघायची टाप नव्हती आमची बाबा. काय बघू आणि काय बोलू. दारात यायचा उसवाला, सासू जायची गडू घेऊन स्वतः प्यायची. आम्हाला दाखवायची पण नाही, आम्ही मागायची हिंमत पण नाही करायचो बाय. आई जाऊ दे, आई निघूया आपण. चला चल. हा म्हणले नसते तुला, पण आता काय जा. ती पिंकी आहे, तिच्या नातीचा हाय बारसा. आपण नको का जायला? जायला पाहिजे. आपण लोकांच्या कार्याला गेलो की लोक येतील ना आपल्या कार्याला. हो, बरोबर आहे. सून चालली आता माहेरी, लोक विचारतील सून कुठं, तर सून माहेरी. बरं दिसत नाही. माहेरी असलेल्या सुनाला समाजात जास्त किंमत नसती बाबा. आई, मी नाही म्हणत ग, लोक म्हणतात. मी नाही बाबा असलं काय म्हणत. आमची शिकवणच वेगळी आहे. मी सावित्रीबाईंना पूजिते बाबा. सून लेक सारखी आम्हाला. कोण तू? त्यांना? आई, 1 मिनिट. आई ऐका माझं. पिंकी मावशींशी ना बोलणं झालंय माझं. काही लागणार आहे का, काही मदत हवी आहे का, सगळं विचारून झालंय. त्यांनी तो बँकेट हॉल बुक केलाय. सगळं त्यांची मोनोपोली असते आई. ते केटरिंग, डेकोरेशन सगळं तेच बघतात.
आपण सुपारी सुद्धा न्यायची नसते. बाळ घेऊन जायचं, बारसं करायचं, बाळ घेऊन परत यायचं, एवढंच करायचं असतं. आई ऐका ना हा इथं कान इकडच आहे. हा पिंकी मावशी तिकडे 5 मिनिटां आधी पोहोचणार आहे, तर आपण काय 2 तास आधी जाऊन काय पायऱ्या झाडायच्या आहेत का तिकडे, मला सांगा. आणि मुळात ज्या बाईचं नाव पिंकी आहे तिच्या नातीच्या बारशाची काय अशी उत्कंठा असणार आहे ना. बघितलं का कशी बोलती. आमच्या येळी नव्हतं बाई. सण असलं ना की 3-3 दिवस आधी जायचो, शेणानं सगळं सारवून घ्यायचो. आता काय बँकेट हॉल शेणाने सारवणार आहे का आई? नाही बाई, माझा शब्द नको पाडून घेऊन पाया पडते तुझ्या. पडाल खाली, नका वाकू अजून. तुला श म्हणलं की शेणच कळतंय. तुम्हाला शो म्हटलं की शेणच दिसतो. बाबा माफ कर मला, बाबा जा जा. चल चल लवकर चल. आमच्या टायमाला नव्हतं असं काय बाप. सासूकडे बोलायला गेलो की नवरे डोळे असे वाटारून बघायचे आमच्याकडे. वटार वटार डोळे वटार. नाही वाटारणार ग तो, नाही वाटारणार. शिकवलंच नाही त्याला वाटारायला. लोकांना काय बोलू, आमचंच नानू खोटं इथं. मी बोललोच नाहीये काय. मग बोल ना बाईला. आ कुणी तोंड शिवलंय तुझं? नानं माझं वाजतच नाही म्हणून खोटं बोलती. बैल कुठला करून गाबू गुबू गाबू गुबू करते. माकड कुठलं आई वाटार ना डोळं. नानं वाजायला वेळ तर द्या. फट्ट त्यामध्ये दोघी 1 to 1 खेळता मगापासून. मला जागाच नाही भेटत शिरायला. नाही नाही, माझ्या सासूनं त्रास दिलाय म्हणून माझ्या सुनाला मी त्रास देणार नाही. आमची शिकवणच वेगळी. मी सावित्रीबाईंना पूजिते. सून लेक सारखी आम्हाला. हे काय नवीन सुरू केलंय? आई आई हे बघा, मी काय टाइमपास करायला जात नाहीये. माझा भाऊ जाणार आहे US ला, म्हणून 2 दिवस त्याला भेटायला चालले फक्त. आई जा जा भेटायला जा बाबा. उशीर होईल. जा जा पटकन जा. तू पण जा. तिच्या भावाच्या बॅगा उचलाय जा तिकडं. राहा तुम्ही तिकडं 8 दिवस राहा. नाही, महिनाभर राहतो तिकडं. याची गरज आहे काही आता? आई मेली ना का मग डोकावून बघायला येत. तिरडे उचलायला सगळं. आई मुळात एवढं काय झालेलं नाही. उगाच तू तिला आयडिया देऊ नकोस. मी बघते तिला जाऊन सोडणार आणि येणार. एवढं सोपं आहे ते. नाही नाही, हिच ना काय मला वाटत नाही. हिच्या आईला कळाय नको का? लेकीच्या संसारात किती वाकून बघायचं असतं. हिला कळायला नको हिच्या आईला. आई कशाला माझ्या आईने ना माझ्या लग्नाच्या टायमाला सांगितलं होतं की लेक सासरी उभी येते आणि आडवी जाते. हो, या उभ्या आल्या आणि आता आडव्या जात नाहीत, वाढतायत फक्त. बोल ना डुकरा, बोल ना काहीतरी. वटार ना काहीतरी. वटार वटार. मला ना तुला मरायचंय. गप्प राहा ना जरा. शांतपणे घे ना सगळं. कुठल्या जुन्या म्हणी मला ऐकवताय तुझ्या आई? म्हणी जुन्याच असतात. भविष्यातल्या म्हणी सांगायची पद्धत आली नाही अजून. रेडी आहेस काय? जरा ऐकून घे. शांतपणे ऐकून घे. तर काय आई केला नाही बाय जात. तू मला सांग. तू तिच्या एवढं नाही झालंय. आताच बोलले ती. एवढं लगेच नाही होत. शब्दांचा असर एवढं लगेच नाही होत. आणि तिच्या आईमध्ये कशाला आणतेस तू? तिची आई आहे, तिचं प्रेम असणारच ना. पाया पडते तुमच्या. नाही आण तिच्या आई मध्ये. मला घरात मला खरं तर तुम्हा दोघांची पण गरज नाही आता. गुडघ साथ देत नाही म्हणून उठले की गुडघ लचकतात. पडले खुर्ची हितला. आई अगो बस ग बस ग. आय गो कसं गो काय गो किती वाढली ग. तुझ्यात आणि जावई बापून मध्ये काही फरकच कळत नाही ग. अगो किती दिवसांनी आली ग. 2 गल्ल्या सोडून राहते ती. रोज सकाळी चहा प्यायला जातेस तिच्याकडे मॉर्निंग वॉकच्या नावाखाली. म्हणून काय मग काय उठसूट येतं का माझं लेकरू? तिची इच्छा होईत नसेल का आईकडे यायचं? पण तिला सांगितलं होतं लग्नाच्या टायमाला. नवऱ्यानं झोडलं, पावसाने झोडलं तरी इथं पाऊल ठेवायचं नाही आता. म्हणून माझं लेकरू येत नाही. फक्त फक्त रोज संध्याकाळी खाली गप्पा मारायला तेवढं भेटायचं. आम्ही काय ठरवून येतो का ग? मग मी जाते तेव्हा ती असते. आमची टाइम जुळतो तिकडं. मग होय, रोज टाइम जुळतो का तुमचा? आई वहिनी आईला पण कोण आहे दुसरं माझ्याशिवाय बोलायला? पण आईला बोलायला कोणच नको. तिला सगळे ऐकायला पाहिजेत. एवढं भरलंय साठलंय तिच्याकडे सगळं सांगायला. प्रत्येकाशी बोलत असते ती. परवा क्रेडिट घ्या सांगायला एक माणूस आला. त्याचं नाव गाव विचारून फणस पाठवायला सांगितला. फणस काय गप्रे तू? आणि तू हे बॅगा बिगा घेऊन इथे काय आलेस ते सांग. असंच वाटलं आईला भेटावं असं आले. माहेरी आले. महिनाभर राहणार आहे. महिनाभर? आणि हे ते हदबल आवाजाचे भाऊजी आहेत त्यांना माहितीये? त्यांना सांगितलंस का? त्यांना कायला सांगायला पाहिजे? म्हणजे आता आईकडे यायचं का? नवऱ्याला विचारून यायचं का? हो, खरंय खरंय खरंय. संस्कार आहेत शेवटी आईंचे. नाही पण आई, समाज काय म्हणेल? महिनाभर मुलगी माहेरी राहते. समाज अशा मुलींना मान देत नाही बरं का. म्हणजे माझं काही नाही बाबा, समाज मान देत नाही. पण आता आशुताईंचं तरी काय चुकलं म्हणा.
आईचे संस्कार कमी पडतात ना, दिसतातच शेवटी लग्नानंतर. काय हो आई? बोल ना डोकरा वाटार ना डोळं. अचानक हल्ला करतेस, मला काहीतरी रिॲक्शनला वेळ तर दे. येऊ दे. जाईत होतात ना, जा तिथं खा जातोय कुठंतरी जातोय. जाऊन. चला हो चला. कुठं कुठं वहिनी कुठं निघाली? तिच्या आईकडे चालले, सोडून येतो. परत मागच्या वर्षी गेलेली ना, परत चालली माहेरी. त्यांना काय बोलायचं नाही बाबा, तिचा भाऊ चालला अमेरिकेला. कशाला जाऊ दे करताय? तिला, आपण बोलायचं नाही काय. जा बाई जा. जाते आहे. हा आई जाते आहे. चला. आता ननंद आली आणि चालली ही टिटवी फिराय तिकडं. तिचं माहेर पण नको का करायला? 2 गल्ल्या सोडून राहते नणंद माझी. मग तिचं माहेर पण नाही का मग? हा, तिचं नको का करायला? आई जा बाई, मी तुझ्या पाया पडते, इकडे ये, पाया पडते, जा तू. नका हे करू, नका हे करू. मी बनवते तिच्यासाठी. काय ग तुला काय पाहिजे? हा, तुझ्या आवडीचं बनवू. बोल. आळू वड्या. आळू वड्या आणि माझले वाकड ग. जवळच येत नाही, हिथं खाजवत ना. हिला चांगल्या बनवता येतात आळू वड्या. तिच्या फक्त आळू वड्यांना चव आहे. पण नाही बनवणार. नंदी सुट्टी कुठं आता बनवायचं, नाही जमणार तिला आता. भाऊ चालला अमेरिकेला. करते आई, एवढ्या गोडीने बोलताय तर करते. आळू वड्या प्रिया, आणि प्रिया, काय चल ना. नणंदेचं माहेर पण करते. काय अजून स्टार्टर्स आणायचे वेगळे की तेवढं डायरेक्ट आळू वड्या आणणार आहात? ए आशो आणणार आहात? आशो आशो. ए बापरे. त्या तर ना तू पागल आहे काय ग? अरे दिमाग बिमाग फिरलाय काय तुझा? तुला सांगितलं होतं ना तमाशा करू नको घरी म्हणून मॅच टाकून आलोय. चल घरी चल चल. काय झालं? काय बसत आधी? अहो नाही आई बसायला नाही आलो मी, हिला घेऊन जायला. ए बाई बसा चल ना. पाणी. ओ पाणी, चहाचं बघ, चहाचं पाणी. कशाला पाणी? घरूनच आलो मी, पाणी पिऊन आलो. सासरचं पाणी प्या की. अरे काय माहेरचं सासरचं एकच पाईपलाईन आहे आपली. तू बसते काय? चल चल घरी. अहो पण झालं काय ते तर सांगा. अहो काय काय सांगू तुम्हाला. मम्मीनी बोलवलंय तिला. मम्मीने तिला सांगितलं होतं माझी ताई आली हो. माहिती ना तुम्हाला माधुरी ताई? हा, परत आली का? परत नाही हो, प्रेग्नंट आहे म्हणून आली. फर्स्ट टाइम प्रेग्नंट आहे. वा वा वा. थँक्स थँक्स थँक्स. तर तिचं थोडं केलं पाहिजे ना, केअरिंग बिरिंग केलं पाहिजे म्हणून हिला सांगितलं मम्मीनी. ही लगेच तिथं कल्टी मारून आली. कशाला आली तू इथं? चल. डोक्यात जाते का ती झिपरी माझ्या? ती आली तर काय मी थांबू? मी थांबू? मी काय कामवाली आहे मी? ती आली ना जशी माहेरी तशी मी आली माहेरी. ए बाई, सकाळचे 2 तास, संध्याकाळचे 3 तास आणि रात्र एवढीच तू आमच्याकडे असते. बाकी इथं पडलेली असते तू. त्यासाठी एवढं वेगळं नाही आहे माहेर बिहेर. चल घरी चल चल. मम्मीनी बोलावलाय. गेलं पाहिजे. मग? नणंदीने गेलंच पाहिजे ना. अर्थात आता त्यात जर नणंद गरोदर असेल तर मग काय करायलाच पाहिजे. नणंदेचं करायला नको का हो आई? हे संस्कार तुमचे. तू जा ग, आतमध्ये बस. जा आतमध्ये बस. आणि काय हो जावय बापू, बाळंतीन कितवा महिना आहे? 7वा महिना आहे ना. मग अजून टाइम आहे ना का? आता लगेच बाळ होणार आहे. अगं आई, त्या माधुरी दिदी आल्या ना, आमच्या सासूबाईंच्या अंगात येतं, अंगात वेगळाच उत्साह येतो त्यांना. हे काय? माझ्या लेकीसाठी हे कर, माझ्या लेकीसाठी ते कर, माझ्या लेकीला हे आवडतं, माझ्या लेकीला ते आवडतं. सगळ्या गोष्टींचा घाट घालते ही बाई. राबायला लागतं मला. काय हो? आणि येतात दोघी हॉलमध्ये बसून राहतात, खिकी खुकू खुकू करतात, हा गॉसिप करतात. त्या माधुरी दिदी आल्यावर आई काय बोलल्या माहिती का? याला कोणती तरी पोरगी सांगून आली होती, ती आली असती ना आपल्या घरी, घराचं सोनं झालं असतं. पण याला पटली ही 2 गल्ल्या सोडून राहणारी. उगा पाठवायचो आपण याला चक्कीत दळण आणायला. अगं हळू ग. हा, रागावर. हा, चल घेऊन टाक. आणि खाली उतर. ए तुला कळतं काय? हा हा, काय झालं? तुला घरी जायला काय प्रॉब्लेम आहे ते सांग मला. जड झाले का रे मी दादा तुला? कसं बोलतोय ग मला? जड झाले का रे मी माझ्या आईकडे? हा आवाज नकोय मला घरात. मला कळलं. ए ह्याच्यात काही नाटकी करण्याची गरज नाहीये. तिकडे जा, त्यांना मदत कर. पहिलीट करीन बाई आहे ती. तू जरा धावपळ करशील तर बॉन्डिंग होईल ना तयार. कायला करायचं ते सगळे हे? पोरांना जन्माला घालायची हौस त्यांची आणि करायचं माझ्या लेकरानं. ओ हे संस्कार तर मगाशी वेगळे सांगत होतात आई. कुठलंही कार्य असलं तरी आपल्या घरचं आहे असंच समजायचं आणि करायचं. आता कुठे गेले बाई ते संस्कार? तू काय लिहून ठेवतीस का ग माझी वाक्य? मोक्याला टाकतीस ती? हा? इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे मी, सगळं लक्षात राहतं माझ्या. हो ग बाई, तू हुशार, तू इंजिनिअरिंग, आम्ही 9वी नापास. नव्हतं म्हणायचं अवनचं. 10वीला 2दा बसले, 2दा फेल झाले ह्याच्यामुळे. ए
माझा काय संबंध आहे? मी अभ्यासाला बसायचे तेव्हा सायकलवरनं कोण यायचं घंटी वाजवत ट्रिंग ट्रिंग. ती स्टाईल होती आपली घंटी वाजवायची. अरे फेल होतं कुणीतरी, जगाला कळत नाही, जग विचारत नाही कशामुळे फेल झाले. तुझ्यामुळेच तू फेल झालीस. हा, त्यांनी सिग्नल दिला, तू कशाला खिडकीत बसली तो ऐकायला? गप्पन अभ्यास करायचा ना. नाही तू मलाच बोल, तू मलाच बोल. तुझी बायको आपल्या आईला वचा वचा बोलते, तिला नाही बोलायचा. शाने, आणि तू माझ्या आईला बोलते ते सांगू? मी कोंबडी गेल्यासारखं सतत बोलू नका. मी परवा माझी आई अशी तुमच्यासारखीच इथं बसली होती सोफ्यावर, न्यूज बघत होती. ते काय सध्या जगात ते दंगली बिंगली चालू आहे ना, युद्ध दंगल या कपड्यात होते. अबे तेच रमेश, तेच मी बोलत होतो. ते युद्ध बिद्ध चालू होता काहीतरी, तर माझी मम्मी बोलली की बाबा हे असलं काहीतरी नाही झालं पाहिजे जगात. तर ही बोलते अरे कशाला हे मिसाईल मध्ये टाइमपास करतायत, याच्यापेक्षा आमच्या आईंना एकदाच फेकानी युद्ध संपवा. आता मला येते कॉमेडी, तर मी काय करायची नाही का? अबे पण तुझी कॉमेडी मला केवढ्यात पडते. माझी मम्मी बोलते तू बैल आहे बायकोचा. काय बोलली? बैल आहे बोलते. सेम आहे, सेम ट्रीटमेंट आहे. मला पण असं होतं, कॅज्युअल आहे. जाऊ दे बापू, चालायचं सासू सुनांमध्ये. सासू सुनांचं नातं म्हणजे कसं माय लेकीचं नातं. आता लेक एवढं बोलली तर का मायेच्या अंगाला का खांडकं पडताय तुय? खरंय, आमच्यात नाही का मस्करी चालत. परवा नाही का मी मस्करीत आईंना म्हटले की सिलेंडर संपला तर संपू दे, आईंच्या डोक्यावर कुकर शिजवू, तर केवढ्या हसल्या आई जोर जोराने. लिमिट असते का नाही त्याला? एखाद्या गोष्टीला, एखाद्या जोकिंगला काय असतं का नाही? एखाद्या शत्रूवर आई फेका आणि आईच्या डोक्यावर कुकर ठेवा, ह्याच्यात कुकर जास्त अपमान करणार आहे का नाही? मग ते आई फेका ते ती कॉमेडी आहे, ती कळत नाही तिला. तिला कळलं असतं तर का मग? आणि मग इथं मला कॉमेडी कळत नाही, सगळी ती यांनाच कळते. 2-2 तासांनी खायचं, तीच ती यांची कॉमेडी आहे. वहिनी माझ्या आईचं खाणं काढायचं नाही, मला नाही चालणार. अरे बाप, आणि तू माझ्या आईचं खाणं काढते ते? त्या खातातच तशा. त्यांना बोलले का फास्टिंग करा, तर 16 तास फास्ट खात होती बाई. ठूस ठूस ठुसत होती अशी. आशू इकडे ये, माग ये, चल. जरा हिला पोरीसारखं वागायला शिकवा. हे कशी आली आता अंगावर अशी? ओ भाऊजी, माझ्या आईला काय सांगता हे तुम्हाला कळलं पाहिजे. लग्नापासून ती अशीच आहे, त्याच्या अगोदर पण अशीच होती. जो हातात मेंदू घेऊन फिरताय ना, तो वापरा काहीतरी. कसा बोलतोय बघा. अरे थांबा तुम्ही, तू बोल ग, बोल, बस इथं बोल. दर आठवड्याला मोबाईलला फेस आयडी सेट करून देते मी. दर आठवड्याला एवढी डबल चीन वाढते की मोबाईल ओळखतच नाही, मग उघडतच नाही. चीन एका मधमाशांचं पोळं लटकतंय, ते पण कळत नाही लांबनं. अशू शरम कर. काय वार्ता करते का 4 लोकांमध्ये? माझ्या मम्मीला थायरॉइड आहे म्हणून असं दिसतं ते. सायंटिफिक बोलताय तुम्ही, ह्यांना कळणार आहे का ते? सायंटिफिक बोलताय. या फक्त सावित्री माईला पूजतात, त्यांचं काही लक्षात घेत नाही. शिक्षणाच्या नावाने बोंब आहे सगळी. शाळेचं महत्व यांना माहिती नाही. ठो ए बाईला बांधू का तुला? आई म्हणतेस. प्राणी तरी बदलित का वेळाने? बोल ग तू, बोल. अगं याला बोलली मला योगा मॅट आणून दे, मला योगा करायचा आहे. ह्याने आणून दिली. मी बोलले कुठे मॅट? बोलते गच्चीवर कुरड्या वाळत घातल्यात. मी बोलले योगा करा त्यावर. 8 दिवस झोपून राहिली म्हातारी त्यावर. त्या योगा मॅटचा पार टिश्यू पेपर करून टाकला. टिश्यू हे सगळं पाडतो, सगळं घालून टाकतो. बोल ग तू, बोल. डॉक्टर बोलले दररोज सकाळी 15 मिनिटं मॉर्निंग वॉक करा. बाई उठते, पायरीवर बसते, वॉक 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 असं करत राहते. अगं तू येडी आहे का ग? उचकी लागते माझ्या आईला. वॉक कळणार नाही, वॉक करेल एवढी बिंडोक आहे का माझी मम्मी? आईची कोण आठवण काढतं तिला उचक्या लागायला? वंच प्रत्येकाच्या घरात सारखं आहे, आमचं काही वेगळं नाहीये. फक्त म्हणायचं बारीक व्हायचंय, प्रयत्न शून्य. आरशासमोर उभं राहून नुसतं कव कसं निघत नाही, एवढंच करायचं, काहीच नाही त्यावर. त्या दिवशी मशीनवर उभ्या होत्या. मशीन काय मेसेज आला माहितीये? एका वेळी एकच माणूस पाहिजे. बोल ना डुकरा, बोल ना काहीतरी. मस्करी केली आई, हसा की हो. प्रिया जरा गप्प हसा बस. की. तुला ऑन द स्पॉट मारायचंय काय? हा, लक्षात घे ना, अति करतेस तू. काळजी पोटीच बोलते ना रे मिश्रा. काय करू आमची काळजी? काय सुरा ठेवला का मान्यावर काळजी करायला? नावाने हाक मारा आता. सासू आई काही म्हणू नका. ते जाऊ दे. निमिषराव इथं बसा. काय? बायकोच्या माग ठामपणे उभं राहायचं. बर, म्हणून तुम्हाला गॅप देतात. बसा इथं. विचार कसा येतो तुमच्या मनामध्ये? बायकोच्या माग ठामपणे म्हणजे भक्कम उभं राहायचं.
आईला एक वेळ बाजूला सारा, पण बायकोच्या मागं भक्कम उभं राहायचं, कारण बायको सगळं सोडून येते नवऱ्याच्या घरी, ते फक्त नवऱ्यासाठी. हो का हो आई? ओ इंजिनियर, नीट ऐक काय ते. नवऱ्यानं बायकोच्या मागं उभं राहायचं, लेकानं सुनाच्या नाही, लेकानं आईच्या मागं उभं राहायचं, कळलं का? आई तू जपमाळच्या ऐवजी ढोलकी का नाही वाजवत ग? 2 साईडनं बोलते, लक्ष येते का तुझ्या? क्या बात आहे. उठ उठ उठ. मम्मीचा फोन आहे, तू चल, माझं डोकं फिरवू नको यार. मिस कॉल मी कधीपासून तू ना अशी नाही ऐकणार, दिमाग चल चल चल, मी लात घालून हाकले ना. मी तू लाद घालणार? मी काय जिवंत सोडीन का तुला? काय करणार आहे? काय करणार आहे? कुठे अशी अगं हाळू ना गं. चल रे बघते घरी तुझ्या घरी घालू चल घेऊन. आणि कर काय ते. चल, चल, घरी जाऊन कर. अरे आशू आहे का तुझी? Batting आहे? चप्पल घे. बरं, चपलेने हाणती. चल, चल. अगं हाळू गा. कोण कुणाला न्यायला आलं होतं? बघितलं का मला लेकीचं छळू? बघितलं का? हा छळ होता, हा छळ होता लेकीचा? लेकीचा. ए प्रिया चल, आवाज नाही करत, गप्पानी चल. बाहेर पडायचं तुला आता. आत्ताच्या आता माहेरी सोडून येतो मी. काय रे? हा अचानक काय आलं? काय म्हणजे आता मला कळलं इथे, तो भाऊजी कसा आपल्या पोरीला त्रास देतोय, तसा आपण दोघे मिळून आपल्या सुनेला त्रास देऊया. अरे बरं, असं अचानक हा आपल्या संस्कारात नाही ते. आहे आपलं थोडं थोडं आहे, मी बघितलं आता आहे, थोडं थोडं आहे. आता मी वापरतो. ए चल बाहेर चल. आता लगेच सोडायचं का? ए, मोठी सुंदर दिसते, प्रेमात पडशील बा. चल बाहेर, चल खळी घेऊन चल बाहेर. शर्मेश. आई तू मला अडवू नको आता, हे काहीतरी होईल माझ्या हातून. तू चल बाहेर, तू बाहेर चाल, तू खळी घेऊन बाहेर चाल. मी येतोय, मग चाल तू. माझी पर्स. बस काय अरे हे सगळं घेतो, चाल प्रॉपर्टी पण चाल तू बाहेर. चाल हे आई, मी येतो परत, थांब. आई गोळ्या घा. चाल हे चाल, घेते. पण चाल तू. काय करायचं बाय, आजच्या पिढीचं काय कळना झालंय. आमच्याकडे कोण बघणार? लेक गेला, पोरगी गेली, आमचं काय बाय? वा 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 वा, ऍब्सल्युटली डबल ढोलकी परफॉर्मन्स होता. एकीला एक नियम, दुसरीला वेगळाच. खूप मजा आली, मस्त विषय होता आणि तुम्ही फारच छान खोलवलात. येस सोनाली ताई. अश्विनी अशी गाढव वेगळा प्राणी काढते. अशी गाढव सून आणि आळशी मुलगी कोणाला मिळू नये. जोक सपाट. निमिष, तुझ्याबद्दल मला जरा एक कुतूहल वाटायला लागलंय की तुला सारखे जावयाचेच रोल मिळते. हा आजचा जावई मला खूप आवडला की पलीकडच्याच गल्लीत राहतो, त्यामुळे त्याचे कपडेही आवडले. जावई क्रिकेट खेळता खेळता आलाय हा जो फील होता तोही मला खूप आवडला. मस्त वाटलात तुम्ही दोघं जण, की असं वाटलं की शाळा कॉलेजमध्ये असताना प्रेम झालंय आणि तशी ही जोडी आहे. वनिता, तुझं प्रचंड कौतुक, कारण तू कशी आहेस हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला तर दिसतेसच तू तुझ्या स्वतःच्या रूपामध्ये. ते सगळं असताना या वयाची भूमिका इतक्या ताकदीने करणं प्रचंड अवघड आहे. अप्रतिम काम करतेस तू. असं म्हणजे तू जेव्हा जेव्हा भूमिका करतेस तेव्हा असं वाटतं की हे घरून घेऊन आलीस, ही तू आहेस, तू या घरात राहतेस. इतकं हे सगळं बिलिव्हेबल करतेस तू. फारच छान, अप्रतिम. आणि ह्या सुनेचे कपडे आवडले, या सुनेचं शिक्षण आवडलं, तिचं स्टँड आवडला. आणि तुझी तर काय सांगूश रमेश, तुझी व्यक्तिरेखा इतकी महत्त्वाची होती. आणि मला खूप आनंद आहे की आता ह्या ज्या संकल्पना होत्या की नणदेचं माहेरपण आणि मग मुलीचं माहेरपण, बिच्चारी मुलगी साथ, हे सगळं धुसर होत चाललंय. सगळ्यात मला काय आवडलं असेल, लेखक म्हणून विनायकचं आणि कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांचंच, तुम्हा सगळ्यांचं, की तू बोललास, तू स्टँड घेतलास. कितीतरी दशकं आपण हे पाहिलंय, महाराष्ट्रात तर नक्कीच पाहिलंय, की लग्न झालेला मुलगा शक्यतो बोलायचाच नाही. म्हणजे पळवाट हाच त्याचा पवित्रा असायचा. पण आज आपल्या स्किटच्या शेवटी तू ठामपणे उभा राहिलास तुझ्या बायकोच्या मागे, याचा अभिमान आहे. आणि आपल्या हास्यजत्रेच्या टीमचाच मला अभिमान आहे. मस्त, अप्रिशिएटेड. आणि अश्विनी आणि श्रमेश कोहली हेअरमुळे खरंच बहीण भाऊ वाटले. थँक्यू सो मच, कीप इट अप. तर
मंडळी, हास्याचा हा प्रवास असाच निरंतर चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.